एक नंबर याला म्हणतात कोकणकर, असली कोकणकर. कसा माड उडतोय मंडळी. शेंड्यावाल्याने जोर केलाय, शेंड्यावाल्याने जोर केलाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खरं तर उद्या आहेत आमचे शिमगे. उद्या शिमगा आहे, तर एक दिवस अगोदर आमच्या गावामध्ये ना, वाडीमध्ये खरं तर होळी असते. ती होळी कशी तयार करतो आम्ही, पेटवतो कशी, लाकडं कशी गोळा करतो, होळीसाठी जो काही माड लागतो, आंब्याचं झाड लागतं किंवा मग इतर काही लाकडं लागतात, ती कशी आम्ही नाचवत आणतो, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी. सो कोकणातली पारंपरिक होळी कशी असते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला मंडळी, होळीवर आज विहा पण आली आहे. होळीवर आट्यापाट्या खेळायला बघा. चला आता होळीवर जाऊया आणि ग्रामस्थांची काय तयारी आहे ना ती देखील पाहूया. बरीच अशी मंडळी होल लाकडं आणायला आता जातील. मंडळी आता हळूहळू आहे ना होळीची लाकडं जमा करायला गावकरी मंडळी जिथे जिथे अवेलेबल असेल तिथे तिथे जाऊन ही लाकडं गोळा करतात. सुकी लाकडं असतात आणि तिथे समोरच भारे, गवत वगैरे जे काही आपले ग्रामस्थ मंडळी आहेत ते गवताच्या ओरंड आणि भारे प्रत्येक घरातून आणली जाते. चला आता आपण पण थोडीशी होळीची लाकडं आणायला आपल्या मित्रांसोबत जाऊया. हे पोरांनो, चला होळीची लाकडं आणायला. चला 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 चला. हे बघा केवढं मोठं लाकूड 3 बारीक पोराने आणलंय रे, जबरदस्त. नील, हलकच लाकूड घेऊन आलास. सगळेच ग्रामस्थ मंडळी जिथे भेटेल तिथे सुकी लाकडं जी असतात ती उचलून होळीला लावतात. आपण पण जाऊया जरा लाकडं आणायला. चला मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची सुकी लाकडं आपण घेऊन आलोय होळीवर. खरं म्हणजे आमच्या इकडे ना होळीचं जे झाड असतं आंब्याचं, त्याला आम्ही माड म्हणतो, माड होळी.
तर ती जेव्हा नाचवत आणतात ना तेव्हा मजा येणार आहे. तो थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. मंडळी हे बघा, असे ग्रामस्थ मंडळी आपापल्या शेतातून भारे घेऊन इथे होळीवर टाकतात. आता हा भारा कोणाला, तर देवाला. तर प्रत्येकाची मनोइच्छा असते, भावना असते, त्याच्यामुळे लोक येऊन इथे सोखुशीने आपल्या शेतातले ओरंडी, भारे, जमली तर लाकडं पण देतात आपल्या परसातली. तर हे सगळ्या गोष्टी आता गावाकडे एक्सपिरियन्स करायला मिळते शिमगोत्सवादरम्यान. चला मंडळी, होळीची लाकडं तर आणून झाली. त्यानंतर बघा इकडे माड आम्ही आणायला आलोय, होळीचं झाड. तर होळीसाठी जे झाड लागतं ते एकदम सरळ उंच असं लागतं. आपल्या इकडे एका ठिकाणी झाड पाहिलं गावकऱ्यांनी आणि तिथे आता मग पूजा वगैरे होईल. झाड तोडण्या अगोदर जर पूजा वगैरे होईल, त्यानंतर हे झाड तोडण्यात येणार आहे. गावकरी मंडळी सगळे जमा झालेत, गोळा झालेत आणि हे झाड पूर्ण माड म्हणून नाचवत नाचवत होळीवर नेण्यात येईल. मंडळी गावाकडे आहेत ना आमच्या, ढोल जे आहेत ते लाकडी ढोल आहेत आणि चांबड्याचे ढोल आहेत. त्याच्यामुळे वाजवणारा कसबी माणूस असला ना की 5 ते 10 किलोमीटर या ढोलांचा आवाज देखील जातो. पण त्या अगोदर आहे ना त्या ढोलाला शेकवलं जातं असं कवट टाकून. मग त्याचं जे एका बाजूचं ढोलाची एक बाजू अशी शेकवावी लागते, त्याने मस्तपैकी एक नाद निघतो आणि तो नाद खरं तर 5 ते 10 किलोमीटर पोहोचतो. हे बघा, हे ढोलाला आता शेकवणं चाललंय. चांगले ढोल वाजले पाहिजेत कारण आपल्याला माड नाचवत नाही. चला मंडळी, जे आता माडाचं झाड तोडलंय होळीसाठी, तर त्याला आता नाचवत गाजवत गावकरी मंडळी नेणार आहेत. काळोख थोडंसं, लाईट थोडीशी अपुरी आहे, पण आपण दाखवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करू, जेवढं जमेल तेवढं. आत्ता धमाल मस्ती सुरू होणार, आत्ता धमाल मस्ती सुरू होणार. एक नंबर झकास. याला म्हणतात कोकणकर, असली कोकणकर. कसा माड उडतोय मंडळी. पुढे थांबवणारे असतात आणि पाठीमागे नाचवणारे असतात. थोडीशी रेटारेटी पण होते माडाकडे. तुम्ही खांद्यावर ठेवायचा आम्हाला, आम्ही
मंडळी हा खेळ तेवढा ताकदीचा पण आहे. शेंडेवाले एकदम आहे ना रेटत बुंदा जो असतो बुदा म्हणतात आमच्याकडे, त्यांना रेटीत पुढे नेतात. बुद्यावाले जे बुंदावाल्याची मंडळी आहे ते या माडाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. हे ढकलताना दिसतोय हा. सांग पिंजरा आहे पांडू उचलली आता. पाहिजे तर शेंड्यावाल्यांनी जोर केलाय, शेंड्यावाल्यांनी जोर केलाय, शेंड्यावाल्यांनी जोर केलाय. हे बघा सगळे तरुण पोरं, लहान नकाडी पोरं बघा. पण गुंड्यावाले पण काय ऐकत नाही. जिजा मामा एकटाच झाला तो लाव जोर. काय झालं पोरं काय ऐकत नाही, पोरं काय ऐकत नाही. हे बघा नकावडी पोरं बघा कशी सुस्त आहेत. फुल राडा पुढच्याने पूर्ण पाठचे जे मंडळी होते जे शेंड्यावाले होते त्यांना पूर्ण रेटच आणलंय.
पूर्ण ताकदीचा खेळ आहे. खरी ताकद आजमायची असेल जिमवाल्यांना तर आमच्या माडाकडे या. पूर्ण गेला बुंड्यावाल्यांनी शेंड्यावाल्यांना रेटीत आणलं बघा पाठी. अरे बाप रे. बस हे बघा कसे ताकद लावतात पुरं. जिथून माड जातो ना तिथे जागोजागी आरती केली जाते महिलांकडून. कारण तिथे माड थांबवला जातो, खाली ठेवला जातो आणि पूजा केली जाते. चला मंडळी, फायनली माड होळीवरती आलाय. मंडळी फायनली माड होळीवरती आलाय आणि होळीवरती आणून ठेवलाय. आता या माडाला थोडंसं कट करून मग हा माड होळीला लावण्यात येईल आणि होळी तयार करण्यात येईल. आता वेगवेगळ्या प्रकारची लाकडं पण आली आहेत. काही ओली लाकडं लागतात, काही सुकी लाकडं लागतात. तिकडे देखील एक आपटा पण लागतो. मेन म्हणजे आपटा लागतो ना, आपटा खास असतो. आणि त्यानंतर हे आंब्याचं झाड पण खास आमच्या घरातून आणलेलं आहे. हा, पाटील साहेबांच्या घराच्या इथेच माड होता आणि तिथूनच आला. आनंद मिळाला होय ना, जबरदस्त. आता ही होळी तयार करतील ग्रामस्थ मंडळी आणि मग सकाळी आणि लोक आवर्जून आपलं झाड जायचे आवर्जून देवासाठी देतात. इव्हन लाकडं असू दे, भारे असू दे. चला, थोड्याच वेळात आता होळी तयार करण्यात येईल. मंडळी कसं आहे, काल रात्री आपण माड तर आणला, त्यानंतर गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी होळी बांधली आणि होळी बांधल्याच्या नंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली आणि ह्या सकाळी 5 वाजता या होमाला आग देण्यात येते किंवा आग घालण्यात येते. आता होमाभोवती सगळेच ग्रामस्थ मंडळी फिरून या होमाला आग घालणार आहे. त्या अगोदर हे ढोल वाजवले जात आहेत, कारण ग्रामस्थ मंडळींना कळावं की बाबा होमाला आता आग घालणार आहे. सो त्यासाठी सकाळी पहिले हे ढोल वाजवले जात आहेत.